दिल्ली रेल्वे स्टेशनवर मृत्यूचं तांडव. रेल्वेच्या निष्काळजीपणाचे 18 बळी. ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्यानं चेंगराचेंगरी. या अत्यवस्थ पडलेल्या चपला पहा, हे फाटलेले पडलेले कपडे पहा. नातेवाईकांना गमावलेल्या या भेदरलेल्या लोकांचे चेहरे पहा आणि हा काळीज हेलावणारा आक्रोश ऐका. हे दृश्य आहेत देशाच्या राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकाची. ही दृश्य रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची ग्वाही देत आहेत. रेल्वेच्या ढिसाळ प्रशासनानं 3 लहान लेकरांसह अनेक महिला आणि पुरुषांना जीव मारले. होय, याच रेल्वे प्रशासनानं त्यांचा जीव घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दिल्लीत रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झालाय आणि शेकडो प्रवासी जखमी झालेत. हा अपघात नेमका कसा झाला ते पाहूया. रात्री 8 नंतर दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातात. यावेळी प्रशासन क्षमतेपेक्षा अधिक तिकीट विक्री केल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी हे फलाटांवर उभे होते. त्या 2 ट्रेन उशिरा आल्यानं त्या ट्रेनचे प्रवासी देखील फलाटावर उभे होते. त्याचवेळी 14 फलाटाच्या ऐवजी फलाट क्रमांक 12 वरून विशेष ट्रेन सुटेल अशी घोषणा झाली आणि जमलेली गर्दी फलाट क्रमांक 12च्या दिशेने धावू लागली आणि त्यातच ही चेंगराचेंगरी झाली. कैसे घटना हुआ ये? आपका कौन था? क्या हुआ? मम्मी थी। क्या हुआ था? हुआ था हमारा काम नहीं कर रहा, हम क्या करें बताओ। उठाइए ना जी. यामुळे मात्र रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघालेत. खासदार संजय राऊत यांनी या चेंगराचेंगरीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14वर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा 30 आहे. माझी माहिती आहे किमान 120 ते 150 लोक तिथे चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे. 144 वर्षांनी महाकुंभमेळा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर होतोय. त्यामुळे देशभरातून भाविक या प्रयागराजच्या दिशेनं मोठी गर्दी करतायत. प्रयागराजमध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्रॅफिक जाम लागले. दिल्लीतून प्रयागराजसाठी सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेन ही तुडुंब भरून जाते. असं असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं? या चेंगराचेंगरीवर साम टीव्हीनं काही प्रश्न उपस्थित केले. 400 जागांसाठी जनरलची दर तासाला 1500 तिकीटं कशी विकली? रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉइंटवर प्रशासनाकडून तपासणी का नाही? अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेशनवर हजारो लोक कसे जमले? वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर व्यवस्था का केली नाही? तिकीट नसलेले हजारो लोक प्लॅटफॉर्मवर कसे पोहोचले? 2013 मध्ये अशीच घटना प्रयागराज रेल्वे स्टेशनवर झाली होती. शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 36 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईतही परळ रेल्वे स्थानकात अशाच चेंगराचेंगरीचे 23 बळी गेले होते. या 2 दुर्घटनांमधून रेल्वे प्रशासनानं धडा घेण्याऐवजी कुंभकर्णासारखं झोपलं होतं का असा प्रश्न भाविकांना पडलाय. त्यामुळे वारंवार रेल्वेचं फलाट बदलून अशा घटना घडवत यमराजाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वेच्या संबंधितांवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.